नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला छान अशी तिखट पुरी करून दाखवणार आहे। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये व कमी साहित्यामध्ये पटकन अशी चटपटीत तयार होणारी आखाड स्पेशल तिखट पुरीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर एक गड्डी लसूण व 1 चमचा जिरे घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर 2 वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर या वाटीने मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने सर्व पिठे घ्यायची। त्यानंतर 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। छान असं आता चवीनुसार मीठ टाकून छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कसुरी मेथी आहे तर तव्यावरती गरम करून अशा प्रकारे हातावरती घेऊन छान अशी क्रश करून टाकायची, म्हणजे आपल्या तिखट पुरीला खूप छान अशी चव येते। तर नक्की आवर्जून टाका कसुरी मेथी। त्यानंतर यामध्ये हळद टाकलेली आहे। हळद 1 चमचा ओवा टाकून ओवा हातावरती छान असा क्रश करून टाकायचा, म्हणजे छान अशी आपल्या तिखट पुरीला चव येते। त्यानंतर कोथिंबीर टाकून आपण तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकून छान असं आता आपण मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं तेलाचं गरम मोहन असतं, तर ते 1-2 चमचे इथे मी टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात। तर थोडं पाणी ओतून छान असा घट्टसर असा गोळा तयार करायचा। थोडीशी हळद कमी पडली होती तर तेही टाकलेली आहे। छान असा मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर आपण लगेच लाटा घेणार आहोत, कारण ठेवलं तर त्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे, तर आपलं उंडानंतरने चिटकू शकता व वातटही होऊ शकतं। तर लगेच मी ते एक उंडा घेऊन छान अशी आपण चपाती करतो त्या पद्धतीने लाटून घेणार आहे। खूप जास्तही पातळ नाही व खूप जास्त जाडही ठेवायची नाही, तर मध्यम साईजमध्ये आपल्याला ही चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाली की पहा मी अशा प्रकारे त्याची जाडी ठेवलेली आहे। खूप जास्तही जाड नाही व खूप जास्तही पातळ नाही। त्यानंतर ग्लासच्या साहाय्याने मी अशा प्रकारे पुऱ्या करून घेत आहे। तुम्हाला जर अशा करायच्या नसतील तर तुम्ही डायरेक्ट लाटूनही पुऱ्या तयार करू शकतात। तर तेल गरम झालेलं आहे, तर तेलावरती सोडून छान अशा मध्यम गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर गरमागरम ह्या आखाड स्पेशल तिखट पुऱ्या तुमच्याकडे केल्या की नाही ते मला कमेंट करून सांगा, व नसतील केल्या तर नक्कीच आजच करून पहा व रेसिपी कशी वाटली व केल्यानंतर कशी झाली तेही सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया छान अशा आपल्या एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।